असं वाटतं बोडे सरांनी तुझा गेम जवळनं पाहिला होता त्यामुळे ही मस्ट हॅव बीन रेकमेंडेड यू. कारण मी सेम क्लबला खेळायचो ना, पुणा क्लबसाठी. पुन्हा क्लबसाठी तू खेळत होतास पुण्यात. आणि तेव्हा त्यांनी पाहिलं असणारच. मी त्यांच्याकडे भरपूर जायचो, त्यांचे भरपूर सजेशन्स घ्यायचो बोर्डे सरांचे, आणि त्याच्यामुळेच सिलेक्शन झालं होतं. आणि सिलेक्शन झाल्यावरती सडनली तुम्ही त्या टूरवरती मी, सचिन आणि विवेक राजदान, ओके, अजून एक पेस बॉलर, अजून एक पेस बॉलर, म्हणजे तो स्विंग बॉलर होता. त्याच्याकडे एवढं काय पेस नव्हतं, पण स्विंग चांगला करायचा तो. आता माझा को कॉमेंटेटर आहे BCCI बरोबर, दोघ जण असतात. येस. पण टूरला सिलेक्शन झाली, एकदम ग्रेट वाटलं. कारण तुमचे जे स्टार्स होते, कपिल देव, रवी शास्त्री, मग दिलीप वेंसारकर, हे सगळे महारथी, कृष्णमाचारी श्रीकांत, मनिंदर सिंग, मनोज प्रभाकर, तेव्हा आय थिंक त्याची दुसरी टूर होती का काहीतरी. आणि सगळे एकदम आल्यावरती मग एकदम मोहिंदर अमरनाथ, ती ड्रेसिंग रूम शेअर करणं म्हणजे, ती ड्रेसिंग रूम शेअर करणं म्हणजे इट वॉज अ ड्रीम कम ट्रू. एक्झॅक्टली. पण तुझं इनिशियल काय होतं, म्हणजे कुठे बसू, काय करू, मला बघतायत का बाबा, कोण काय करतात, सगळं तुझं ऑब्झर्वेशन चालू होतं? ऑब्झर्वेशन काही नव्हतं, फाटलेली होती. कारण इतकं सगळे महारथी आहे समोर. मी आणि सचिन, म्हणजे सचिन तेव्हा होता की ती 15 वर्षाचा होता, मी 20 वर्षाचा होतो. आणि आत्ताचे 20 वर्षाची मुलं फार जास्त मॅच्युअर्ड आहेत, कारण त्यांना एक्सपोजर भरपूर. आपल्या त्यावेळेला आपण दोघंही कॉलेज क्रिकेट खेळलेलो आहोत एकत्र. बेसिक असायचं, एकदम बेसिक असायचं. युअर वर्ल्ड वॉज व्हेरी स्मॉल. म्हणजे तो आपण फ्रॉग इन अ पॉन्ड, दॅट वॉज अ वर्ल्ड. आता जसं एक्सपोजर तेव्हा नव्हतं. आणि मुळातच तेव्हा मी फार शाय होतो, बिईंग अ फास्ट बॉलर बट शाय. तर जास्त बोलायचं नाही कोणाबरोबर. तर तो पहिलीच थोडी. पण तुझा ऑरा होता, म्हणजे तू शाय जरी बोलत नसाल तरी तुझा जो म्हणजे तिथे प्रेझेन्स होता तो लक्षात यायचा. नाही, शाय म्हणजे पर्सनॅलिटी मध्ये शाय, बॉलिंग मध्ये शाय नाही.